स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून कलाने म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकरने अचानक एक्झिट घेतली होती। आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून एक्झिट घेतण्याबाबत अखेर ईशा केसकरने मौन सोडलं आहे। कोणत्या कारणामुळे ईशा केसकरने मालिकेतून एक्झिट घेतली आणि मालिकेत कलाचा मृत्यू दाखवण्यात आला याबाबत आता अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला आहे। चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीची लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकरने एक्झिट का घेतली। लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका TRP मध्ये अव्वल असून सुद्धा मालिकेचं कथानक सुरळीत चालू असून सुद्धा अभिनेत्री ईशा केसकरने एक्झिट कोणत्या कारणामुळे घेतली, अभिनेत्रीने मालिका अचानक का सोडली, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने 2 वर्ष अधिराज्य गाजवलं होतं। ही मालिका TRP मध्ये आघाडीवरती होती, पण कलाच्या म्हणजेच मुख्य अभिनेत्री ईशा केसकरच्या एक्झिट नंतर अवघ्या महिन्याभरातच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला। आजारपणाच्या कारणास्तव ईशाला या मालिकेतून अचानक एक्झिट घ्यावी लागली होती असं कारण समोर आलं होतं। यापूर्वी सुद्धा तिने अशा एका लोकप्रिय मालिकेचा मध्येच निरोप घेतला होता। मालिका विश्वातील काम अचानक एक्झिट घेण्याचं कारण याबद्दल तिने आता सविस्तर स्पष्टीकरण देत स्वतःची बाजू मांडली आहे। ईशा केसकरने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, आपण कितीही काहीही झालं तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही। आज मी तरुण आहे, माझं खाण्यापिण्याकडे लक्ष आहे आणि पुरेशी झोप सुद्धा मला मिळते, तरी सुद्धा दररोज 14 तास किंवा 16 तास शूट करणं ही गोष्ट फार मोठी आहे। मला हे आता शक्य नाही असं कुठेतरी वाटू लागलं होतं। मला अनेक मोठ्या कलाकारांनी सांगितलं होतं की मालिका विश्व हे वेलकमिंग किंवा हवे तेवढे पैसे देणारं माध्यम असलं तरीही तुम्हाला सुद्धा अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो। मला स्वतःसाठी थोडा वेळ घ्यायचा होता, अर्थात माझ्यासाठी ती मालिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती। ईशा पुढे म्हणाली, कुठेतरी चॅनल, प्रोडक्शन टीम आणि कलाकार म्हणून मला आम्हा तिघांनाही यावर काहीच मध्य काढता येत नव्हता। मला वाटत होतं की यावर काहीतरी उपाय निघेल, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही। मी त्या मालिकेत जेवढं काम केलं ते फार मनापासून केलं। मला प्रेक्षकांचंही खूप प्रेम मिळालं आणि त्यासाठी मी कायम ऋणी आहे। माझा कायम प्रयत्न असतो की मी कोणतीही भूमिका आधीच्या भूमिकेसारखी नसावी किंवा माझ्यासारखी म्हणजेच ईशासारखी ही नसावी। त्यामुळे प्रत्येक भूमिकेसाठी मी 100% देत असते। पण मग मला हळूहळू प्रेशर जाणवू लागलं। म्हणूनच बऱ्याच जणांनी अशा कमेंट्सही केल्या होत्या की मी लीड मध्ये मालिका करायला नको, पण खरंच मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले होते। माझ्या डोळ्यांना इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे मला सलग 10 तासांची झोप आवश्यक होती। दिवसभर किती पाणी प्यायला पाहिजे, पित्त अजिबात होऊ नये यासाठी बरीच काळजी घ्यायची होती। आता मी इतकी मोठीही नाहीये की मी दीपिका पदुकोण सारखी 8 तास काम करेन असं सांगेन। त्यामुळे मग यावर उपाय शोधणं गरजेचं होतं। मी 12 दिवस आजारी होते, मला सलाईन लावलं होतं। आधीच्या दोन्ही मालिकांमध्ये माझ्याबरोबर आणखी एक लीड अभिनेत्री होती, त्यामुळे ते मॅनेज झालं। पण इथे असं नव्हतं। याशिवाय सणवार, इतर इव्हेंट असतात ते वेगळे। 1 वर्ष मी खूप आनंदात सगळं केलं, पण दुसरं वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं। आता या सगळ्यात माझं आणि त्यांचं नुकसान होण्यापेक्षा मी बाहेर पडणंच मला जास्त योग्य वाटलं, म्हणून मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला। आता असं झालंय की ईशा मालिका सोडते हे ब्रीदवाक्यच झालं आहे। बरेच जण असं म्हणतात, काही जण टोमणे मारतात, त्यामध्ये प्रेक्षक सुद्धा असतात। याशिवाय पहिली मालिका सोडली तेव्हा माझ्या आईबाबांकडे लक्ष देणारं कुणीच नव्हतं। तेव्हा माझ्या बाबांना कॅन्सरचं निदान झालं होतं, त्यामुळे आपण अशा वेळी आपल्या आईबाबांसाठी तिथे उपस्थित असणं फार महत्त्वाचं असतं, असं मत ईशाने व्यक्त केलं। दरम्यान अभिनेत्री ईशा केसकरच्या या वक्तव्यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत तुम्ही कलाला मिस केलं का? खरंच अभिनेत्रीने मालिका सोडायला हवी होती का? आणि जर ईशा केसकरने मालिका सोडली नसती तर कदाचित आजपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सुरू असती। दरम्यान अभिनेत्री ईशा केसकर तुम्हाला आवडते का? तिची कलाची भूमिका तुम्हाला कशी वाटायची आणि लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तुम्ही पाहत होतात का? ही मालिका बंद व्हायला हवी होती का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।